नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा क्षेत्रफळ या पाठातील सराव संच 15.6 पाहणार आहोत। बघा, आपला 15.6 मधील पहिला प्रश्न आहे, खालील वर्तुळाच्या त्रिज्या दिल्या आहेत, त्या वर्तुळाची क्षेत्रफळे काढा। बघा, त्रिज्येवरून वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं। पहिली त्रिज्या दिली 28 सेमी। मग वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग। मग पायची किंमत 22/7 गुणिले 28चा वर्ग। आता वर्ग म्हटल्यानंतर 2 वेळा गुणाकार होतो, मग 22/7 गुणिले 28 गुणिले 28, 7 एके 7, 7 चौक 28, 22 गुणिले 4 गुणिले 28, ह्या तिघांचा जर आपण गुणाकार केला तर आपलं उत्तर येईल। बघा, हे 22 आहे अशी ठेवूया, गुणिले 4 8 32, 7 3, 4 2 8, 8 आणि 3 11, 112 आलं। याचा गुणाकार करूया, 22 दुने 44, 7 4, 22 एके 22, 22 आणि 4 26, 7 2, 22 एके 22, 22 आणि 2 24, क्षेत्रफळ आलं 2464 चौ सेमी। लक्षात। आता पुढचं आहे बघा 10.5, पुन्हा तेच वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र टाकायचं। वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग। पायची किंमत 22/7 गुणिले 10.5चा वर्ग। वर्ग म्हटल्यानंतर 2 वेळा गुणाकार, 22/7 गुणिले 10.5 गुणिले 10.5, 7ने भाग लावूया, 7 एके 7, 7 एके 7, उरले 3, इथं 3 झाले, 7 5 35, 1.5, मग 22 गुणिले 1.5 गुणिले 10.5, 22 गुणिले 15 5 75, हातच्याले 7, 15 0 0, हातचे 7 आणि 15 1 15। बघा, 1 आणि 2 संख्येनंतर पॉईंट म्हणजे 15.75, ह्याचा गुणाकार करूया, 22 5 110, हातच्याले 11, 22 7 154, 154 आणि 11, 5 6 1, 165, 5 हातचे गेले 16, 22 5 110, 110 आणि 16 126, हातच्याले 12, 22 एके 22 आणि 12 34, आणि 2 संख्येनंतर दशांश चिन्ह, म्हणजे उत्तर आलं 346.50 चौ सेमी। आता पुढचं आहे बघा 17.5 सेमी। वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग। पायची किंमत 22/7 गुणिले आरची किंमत 17.5चा वर्ग। वर्ग म्हटल्यानंतर 2 वेळा गुणाकार, 22/7 गुणिले 17.5चा वर्ग, 22/7 गुणिले 17.5 गुणिले 17.5, 7 एके 7, इथं 7 दुने 14, उरले 3, इथं 7 5 35, 2.5, 22 गुणिले 2.5 गुणिले 17.5, 25ने गुणून घ्या म्हणजे आपल्याला गुणाकार सोपं पडेल। इथं 22 आहे असेच, गुणिले 25 5 125, हातच्याले 12, 25 7 175, 175 आणि 12, 7 8 1, 187, हातच्याले 18, 25 एके 25 आणि 18, 8 5 13, हातचाला 1 2 आणि 1 3 आणि 1 4, आणि 2 संख्येनंतर दशांश चिन्ह, 43.75। आता ह्या दोघांचा गुणाकार करूया, 22 5 110, हातच्याले 11, 22 7 154, 154 आणि 11, 165, हातचे गेले 16, 22 त्रिक 66, 66 आणि 16, 6 12, हातच्याला 1 6 आणि 1 7 आणि 1 8, 82, हातच्याले 8, 22 चौक 88, 88 अधिक 8, 8 आणि 16 6, हातच्याला 196, आणि 2 संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे 962.50 चौ सेमी।
बघा आता पुढं दिला आहे प्रश्न, खाली काही वर्तुळाची क्षेत्रफळ दिली आहेत, त्यावरून वर्तुळाचे व्यास काढावे. आता क्षेत्रफळ दिलं आहे, त्याच्यावरून आधी त्रिज्या काढून घेऊया आणि मग व्यास काढूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग, क्षेत्रफळ 176 आहे, बरोबर पायची किंमत 22/7 गुणिले आरचा वर्ग. हे 7 गुणिले तिकडे आल्यानंतर भागिले आर वर्ग बरोबर 176 गुणिले 7 आणि 22 गुणिलेचे भागिले. आर वर्ग बरोबर 22 एक्के 22, इथं 22 आठे 176, मग 8 7 56, मग 56चं वर्गमूळ काढू. बघा 56 कुठल्याही संख्येचा वर्ग नाही आहे, म्हणून आरची किंमत येणार √56 सेमी. मग व्यास काढून घेऊया. व्यास बरोबर सूत्र, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, मग 2 गुणिले त्रिज्या √56, 2 गुणिले 56 2√56 सेमी. हा काय आला आपला व्यास. लक्षात. आता पुढचं बघा 394.24 चौसेमी. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग, क्षेत्रफळ 394.24, पायची किंमत 22/7 गुणिले आरचा वर्ग. हे तसंच 7 गुणिलेचे भागिलेचे इकडं गुणिले, आर वर्ग बरोबर 394.24 गुणिले 7 आणि भागिले किती होणार 22, 22 एक्के 22, इथं 22 एक्के 22. आता 39मधून 22 गेले, उरले 17, 174 झाले, 22 7 154. बघा 174मधून 154 गेले, किती उरले 20, इथं 202 झाले, 22 9 198, मग 202मधनं 198 गेले, उरले 4 आणि इथं 44 झाले, 22 जुने 44 आणि 2, इथं 1 आणि 2 संख्येनं दशांश चिन्ह. मग आर वर्ग बरोबर 17.92 गुणिले 7, आर वर्ग बरोबर 7 2 14, हातचाला 1, 7 9 63 आणि 1 64, हातचाले 6, 7 7 49, 49 आणि 6 55, हातचे गेले 5, 7 1 7, 7 5 12 आणि 2 संख्येनंतर दशांश चिन्ह 125.44 आलं. बघा आता इथे 125.44चं वर्गमूळ काढूया. बघा उभ्या पद्धतीने 125.44, आपण 44 असंच घेऊया, 2ने भागलाया, बेसक्क 12, इथं बेदुने 4 उरला 1, बेसाती 14, बेदुने 4, इथं पुन्हा 2, बेत्रिक 6, बेक्के बे, बेत्रिक 6 उरला 1, बेसक्क 12, 2 बेक्के बे, इथं उरला 1, 10 11 झाले, बे पंचे 10, इथं 1 उरला बेसक्क 12 उरला 1, बेअट्टी 16, 2 बेसाती 14, इथे 1, बेअट्टी 16, बेचोक 8, 2 बेत्रिक 6 उरला 1, 92 18, बेदुने 4, 2 बेक्के बे 1 उरला, 92 18 उरला 1, बेसक्क 12, 2 92 18 1 उरला, बेअट्टी 16, 2 बेचोक 8 उरला 1, 92 18, आता इथं 7 7 7 49. मग बघा वर्गमूळ काढताना कधीही 2 2चे एक गट करायचा असतो आणि प्रत्येक गटामधला 1 1. बघा बेदुने 4, 4 2 8, 8 2 16, 16 7 16 7 112. मग ह्याचं वर्गमूळ किती येणार आहे 112. वर्गमूळ काढू. आर बरोबर 112 आणि इथं 2 संख्येनंतर दशांश नाही तर एका संख्येनंतर येणार, म्हणजे त्रिज्या किती आली आहे 11.2 सेमी. मग व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, 2 गुणिले 11.2, बेदुने 4, बेक्के बे बेक्के बे 22.4 सेमी. तर पुढचा प्रश्न आहे 12,474 चौसेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. क्षेत्रफळ आहे 12,474 बरोबर पायची किंमत 22/7 गुणिले आरचा वर्ग.
आर वर्ग बरोबर 7 गुणिले भागिलेचे गुणिले 12,474 गुणिले 7 आणि भागिले 22. 22 एक्के 22. 22 पाचचा 110 उरले 14. 147 झाले. 22 सक्क 132. 147 मधनं 132 गेले बघा. 147 वजा 132 5 1 15 उरले तर 154 झाले. 22 7 154. आर वर्ग बरोबर 567 गुणिले 7. आर वर्ग बरोबर 7 7 49 हातचाली 4 7 सकून 42 42 आणि 4 46 हातचाली 4 7 5 35 35 आणि 4 39. सेम. आता बघा ह्याचं काय काढणार, वर्गमूळ काढू. मग आरची किंमत, आपल्या आरची किंमत येईल. आता ह्याचं वर्गमूळ काढून बघूया आपण बाजूला. तर काढूया. 39 69 3ने भाग जाईल. 3 एके 3 3 त्रिक 9 3 2 6 3 त्रिक 9 5 5 आणि 3 8 1 9 3ने पुन्हा भाग जातो. 3 चौक 12 उरला 1 3 चौक 12 3 एके 3 441. बघा 21चाच वर्ग आहे. 21 इथं पण 21 21 एके 21. मग 21 त्रिक 63. आरचं वर्गमूळ काढल्यानंतर किती येणार 63 सेमी. मग व्यास बरोबर आपलं सूत्र आहे. व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या 2 गुणिले 63. 2 त्रिक 6 2 सक्क 12. व्यासाला 126 सेमी. आता पुढचा प्रश्न बघा. एका वर्तुळाकार बागेचा व्यास 42 आहे. म्हणजे ही बाग आहे, ह्याचा व्यास पूर्ण 42 दिलेला आहे. मग त्रिज्या ह्याच्या निम्मी असणार आहे. आणि त्या बागेभोवती 3.5 सेमी रुंदीचा काय आहे रस्ता आहे. तर रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचं आहे. ह्या रस्त्याचे काय काढायचं आपल्याला पूर्ण क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, ह्या पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळामधनं बागेचं क्षेत्रफळ काय करावं लागेल वजा करावं लागेल. मग बघा रस्त्यात बागेचा व्यास किती दिला आपल्याला 42 मीटर. मग बागेची त्रिज्या काढून घेऊया. मग त्रिज्या आर लहान घेऊया. आर बरोबर 42/2 2 2 4 आणि इथं 2 एक्के 2 2 4 2 एक्के 2 21 मीटर. मग बागेसह वर्तुळाचे क्षेत्रफळ, तर वर्तुळाची त्रिज्या करूया. बरोबर हे 21 अधिक 3.5 म्हणजे 21 आणि 3 24 24.5 मीटर झालं. मग रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर ह्या वर्तुळाची त्रिज्या मोठा आर घेऊया म्हणजे लक्षात येते. रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा बागेचे क्षेत्रफळ. मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा आर पाय आर वर्ग वजा ह्याचं पाय आरचा वर्ग. ह्या दोघातून पाय बाजूला काढला तर इथं आर वर्ग वजा इथं आरचा वर्ग. पायची किंमत 22/7 कंसात इथं आहे 24.5चा वर्ग वजा 21चा वर्ग 22/7. आता इथं 24.5चा वर्ग. आता इकडे लक्ष द्या, 5च्या पट्टीतील संख्यांचा वर्ग करण्याची खूप सोपी पद्धत आहे. इथं तुम्हाला दाखवतो बघा. 24 म्हणजे 450. इथं 5चा वर्ग लिहायचा 25. 24च्या पुढची संख्या आहे 25. 5चा वर्ग 25 आणि 24च्या पुढची संख्या 25 आणि 24चा आणि 25चा गुणाकार करायचा. बघा 25 चौक 100 हातचे गेले 10 25 दुणे 50 आणि 10 60 625 आणि 2 एका संख्येनंतर इथं 2 संख्येनंतर पॉईंट द्यायचा. म्हणजे 24.5चा वर्ग आहे 600.25 वजा 21चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे 441. ह्या दोघांची वजाकी करूया. 22/7 गुणिले हे 0.25 हा असेच राहणार. 600 मधनं 441 गेले बघा. 600 वजा 441 इथं 10 9 आणि इथं 5. 10तनं 1 गेला 9 9तनं 4 गेले 5 5तनं 4 गेला उरला 1 100
59.25. 7ने भागला 7 एके 7, 7 दुने 14 उरला 1. इथं 7 दुने 14 उरले 5, 52 झाले. 7 7 49 उरले 3, 7 5 35 आणि 2 संख्येनंतर पॉईंट. मग इथं 22 बघा आता इथं 22 गुणिले 22.5. 22 गुणिले 22.75 सॉरी ह्यांचा गुणाकार. 22 5 110 चे गेले 11. 22 7 154 आणि 11. 5 6 165 हातच्याले 16. 22 दुने 44, 44 आणि 16 60 हातचे गेले 6. 22 दुने 44, 44 आणि 6 50 आणि 2 संख्येनंतर पॉईंट. 500.50 चौरस मीटर इथे उरलेल्या रस्त्याचे क्षेत्रफळ आलं. आता पुढचा प्रश्न बघा. एका वर्तुळाचा परिघ 88 आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. बघा आधी वर्तुळाच्या परिघावरून त्रिज्या काढून घेऊया. वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. परिघ दिला 88 बरोबर 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r. हे 7 गुणिले तिकडे आल्यानंतर भागिलेचे गुणिले 2 गुणिले 22 गुणिले r. 2 आणि 22 गुणिले तिकडे आल्यानंतर भागिले r बरोबर 88 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 22. 22 एके 22, 22 चौक 88, बे एके बे, बे दुने 4. r बरोबर 2 गुणिले 7 बे 7 14 सेमी. हे काय आली त्रिज्या. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr वर्ग. पायची किंमत 22/7 गुणिले 14चा वर्ग. 14चा वर्ग म्हटल्यानंतर 2 वेळा गुणाकार. 14 गुणिले 14 बे 7 एके 7, 7 दुने 14. बघा 22 गुणिले 14 दुने 28. मग 22 ने गुण्या 22 8 176 हातचे आले 17. 22 दुने 44, 44 आणि 17, 7 आणि 4 11 हातचे आले 1, 5 आणि 1 6 61. मग 616 सेमी. हे वर्तुळाचं काय आलं आपल्या क्षेत्रफळ. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सराव संच 15.6 बघितला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.